गेल्या तासाला आपण नोटपॅडमध्ये काही कमांड बघितल्या होत्या. आता आपण नोटपॅडमध्ये राहिलेल्या कमांड्स बघूया. नोटपॅड कसं ओपन करायचं, काय करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. नोटपॅड पहिल्यांदा ओपन करायचं. इथून ओपन झाल्यानंतर हे मॅक्झिमाइज स्क्रीन करायचे. आता आपण आय थिंक एडिटमधल्या, फॉर्मॅटमधल्या, व्ह्यू, हेल्प हे सगळे मेनू जाणून घेतले. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते फाईल हा मेनू. फाईलमध्ये कोणत्या कोणत्या कमांड आहेत बघा. न्यू आहे, ओपन आहे, सेव्ह ॲज, पेज सेटअप, प्रिंट आणि एक्झिट. आता ह्या आपण ज्या काही न्यू, ओपन, सेव्ह ॲज ह्या ज्या काय आहेत कमांड पेंटमध्येही शिकलं होतं. न्यू म्हणजे काय, नवीन पेज. नवीन पेज जर तुम्हाला उघडायचं असेल तर इथं तुम्ही न्यू पेज घेऊ शकता. नंतर ओपन म्हणजे काय, एखादी फाईल जर तुम्हाला ओपन करायची असेल तरी ह्याच्यामध्ये तुम्ही ते काय करू शकता, फाईल. सपोज मला ही फाईल ओपन करायची, ओपन करू शकता. ही फाईल झाली ओपन इथे. जर ही मला नको असेल फाईल तर इथं न्यू पेज घेऊ शकता. सपोज की ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी टायपिंग केलेलं आहे, असं मॅटर काहीतरी तुम्ही सगळं काय एखादी फाईल तयार केली असेल आणि ती सेव्ह करायची असेल तर फाईलमध्ये जायचं. सेव्ह म्हणजे काय, जतन करून ठेवणे. कम्प्युटरमध्ये एखाद्या ठिकाणी जतन करून ठेवणे. आता जेव्हा तुम्ही सेव्हवरती क्लिक करता, मी तुम्हाला गेल्या तासाला पेंटच्या वेळेस सांगितलं होतं की स्वतःचा फोल्डर कसा तयार करायचा, कुठे तयार करायचा. सपोज तुम्ही आता ही VPN नावाचा फोल्डर असेल, त्याच्यात तुम्हाला फाईल्स. आता ही फोल्डर कशासाठी तयार करायचा, तर पटकन तुम्हाला फाईल तुमची सापडावी. जर तुम्ही कुठंही सेव्ह केली तर ते फाईल तुम्हाला सापडणार आहे का, नाही. मग व्यवस्थित एका ठिकाणी तुम्ही ती जतन करून ठेवली तरच तुम्हाला ते सापडणार आहे ना. तुम्ही आता तुमचे वह्या पुस्तके कशी जपून ठेवता एका ठिकाणी की ते लगेच सापडते तुम्हाला. किंवा एखाद्या पाठातला धडा असेल, एखादी गोष्ट इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही काय करता, ते पेज दुमडून ठेवता म्हणजे लगेच सापडा. तसंच कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला तुमची फाईल लगेच सापडण्यासाठी असं वेगवेगळे फोल्डर्स तयार करावे लागतात. म्हणजे स्वतःचा फोल्डर की तिथं तुम्ही सगळं तुमचं व्यवस्थित मटेरियल सेव्ह करू शकता, नंतर बघू शकता. फोल्डर कसं तयार करायचं हे तुम्हाला मी गेल्या तासाला पण सांगितलं आहे, तरी अजून एकदा सांगते. आता ही एक आहे डेस्कटॉपवर तुम्ही करू शकता फोल्डर तयार. फोल्डर तयार कसं करायचा, हे फोल्डर कसं तयार करायचं सांगितलं होतं मी. डेस्कटॉपवरती राईट क्लिक करायचं, इथं न्यू आहे बघा ऑप्शन न्यूचा, इथं फोल्डर ह्याच्यावरती क्लिक करायचं. इथं न्यू फोल्डर 3 येते आणि इथं तुम्ही नाव देऊ शकता त्या फोल्डरला. जे काय सपोज की मी ABCD हे नाव दिलं त्या फोल्डरला, तुम्ही तुमचं नाव देऊ शकता जेणेकरून तुम्हाला तो फोल्डर सापडा. सपोज की तुम्ही दुसरीकडे पण फोल्डर तयार करू शकता तुमचा. हे झाला इथे तुम्हाला माय कम्प्युटरमध्ये, इथं कम्प्युटरमध्ये ड्राईव्हवरती तयार करायचं असेल तरी करू शकता. हे ओपन करून इथं C ड्राईव्ह, इथं वेगवेगळ्या ड्राईव्ह असतात. C असती, D असती, F अशा वेगवेगळ्या ड्राईव्ह असतात. आता सध्या आपल्याकडे Cचा आहे. ह्या C ओपन करून तुम्ही काय करू शकता, इथं राईट क्लिक करून इथं न्यू म्हणून असा एक फोल्डर बघा बनवू शकता. इथं पण तुम्ही फोल्डर बनवू शकता ABC. नंतर सपोज तुम्हाला वाटलं की डॉक्युमेंटमध्ये मला फोल्डर तयार करायचा आहे तरीही तुम्ही करू शकता. इथं डॉक्युमेंट्स आहे, इथं करू शकता तुम्ही राईट क्लिक करून न्यू इथं ABC. असे तुम्ही फोल्डर वेगवेगळ्या ड्राईव्हवरती वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता. आता आपण ते मिनिमाइज केलेले आहे इथं फाईल, ते ओपन करायचे, सेव्ह म्हणायचे. कुठं सेव्ह करायचे, आपण कुठला फोल्डर केला आहे ABC कुठं दिसतो आहे का, हां दिसतं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं, ओपन म्हणायचं. आता इथं नाव तुम्ही देऊ शकता. इथं फाईल नेम आहे बघा, फाईल नेमच्या तिथं तुम्ही काय करू शकता, हे कट करून इथं जे काय तुम्हाला नाव द्यायचं आहे, ते पण मी XYZ दिलं.
नाव देऊ शकता. इथं याचं एक्सटेन्शन सेव्ह ॲज टाईप काय आहे .txt म्हणजे त्याचं एक्सटेन्शन आहे. इथं तुम्ही काय करू शकता ती फाईल सेव्ह करू शकता. सपोज तुम्ही सेव्ह केली ही फाईल तर इथं तुम्हाला नाव दिसतंय बघा XYZ. आता तुम्ही ही क्लोज केली आणि तुम्हाला पुन्हा एकदा बघायची असेल तर कुठं बघणार आहे तुम्ही, कुठं सेव्ह केली ABC फोल्डर ओपन करायचा आणि तिथं ही आहे बघा टेक्स्ट फाईल, ती ओपन करू शकता. तुम्हाला काही बदल वगैरे ह्याच्यामध्ये करायचा असेल तरीही करू शकता. सपोज की आता तुम्हाला हीच फाईल दुसऱ्या नावाने सेव्ह करायची असेल, ही पण नावाने सेव्ह ठेवायची आणि दुसऱ्या पण नावाने सेव्ह करायची दुसऱ्या ठिकाणी तरीही करू शकता. सेव्ह ॲजवरती क्लिक करायचं. सपोज आता इथं तुम्हाला दुसरं नाव द्यायचं आहे, सपोज FGH हे नाव दिलं मी आणि सेव्ह म्हटलं, नंतर क्लोज केली तर वर नाव चेंज झालं. आता जेव्हा तुम्ही ABC नावाचा फोल्डर ओपन केला तर तुम्हाला म्हणजे एकच फाईल 2 नावाने दिसते बघा, दिसते. हे झालं म्हणजे त्याच फाईलचं तुम्हाला दुसऱ्या नावाने सेव्ह करायचे असेल तरीही करू शकता. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आता नंतर आहे पेज सेटअप. पेज सेटअपचं काय आहे की इथं तुम्हाला कम्प्युटरमध्ये ह्याची प्रिंट काढायची असेल तर पेज कोणत्या प्रकारचं घ्यायचं, इथं साईज आहे बघा, इथं वेगवेगळे पेजचे नाव आहे, A3 आहे, A4 आहे, B5, B4 असे वेगवेगळे पेजची नावं आहेत. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता. इकडं तुम्हाला प्रिव्ह्यू त्याला दाखवला जातो आहे बघा. सहसा आपण कुठलं वापरतो A4 पेज आणि लिगल पेज. हे बघा लिगल पेज, लिगल पेजमध्ये मोठं असतं आणि A4 हे लहान पेज असतं. हे पेज आपण वापरतो. नंतर इथं पोर्ट्रेट, ओरिएंटेड पोर्ट्रेट म्हणजे उभं आणि लँडस्केप म्हटलं की आडवं होतं आहे बघा. इथं मार्जिन तुम्हाला द्यायचं, ही मार्जिन झाली. इथं मार्जिन तुम्हाला किती सोडायची काय सोडायचे तुम्ही इथं त्याचं माप देऊ शकता. लेफ्टला इकडं किती, राईटला किती, टॉपला बॉटमला किती द्यायचं. हेडर म्हणजे इथं तुम्हाला जर नाव द्यायचं असेल तर इथं, फुटर म्हणजे खाली जर नाव द्यायचं असेल तर देऊ शकता. आणि हे झालं पेज सेटअप. आणि नंतर प्रिंट म्हणजे काय आहे की जर ह्याच्यामध्ये तुम्ही एखादी माहिती टाईप केली असेल आणि कागदावर छपाई करायची असेल तर इथं तुम्ही प्रिंट हा ऑप्शन निवडू शकता. इथं वेगवेगळ्या प्रिंटरची नावं येतात. इथं प्रिंटर आहे बघा आपला कनेक्ट, ह्या प्रिंटरमधून कुठला आहे कॅनॉन आहे आपला प्रिंटर, त्याच्यातून आपल्याला हे प्रिंट काढायचं असेल तर प्रिंट काढता येते. ऑल म्हटलं की सगळी पेज येणार. सिलेक्शन केलं एखादं तुम्ही, एवढीच गोष्ट सिलेक्ट केली तर तेवढेच सिलेक्शन होऊ शकतं. करंट पेज म्हणजे सध्याचं पेज आणि जास्त पेजेस असेल. आता ही नोटपॅड काय एकच पेज आहे, पण जेव्हा तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट घेतात तर वेगवेगळे पेजेस असतात. तिथं तुम्हाला पेजेसचे नंबर दिल्यानंतर त्याचे प्रिंट निघते. इथं नंबर ऑफ कॉपीज किती काढायच्या ते 1, 2, 3 हे काढू शकता. इथं नंतरच्याला आहे कॅन्सल केलं एक्झिट म्हणजे ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर एक्झिट. इथं आपलं हे नोटपॅडचं ॲप्लिकेशन संपलं. ह्याची प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करा.